नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ययाती या वि. स. खांडेकर यांच्या लिखित कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की ययाती देवयानीला आपल्यावर निरपेक्ष प्रेम करण्यासाठी तिची नाना तऱ्हेने मनधरणी करीत असतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. देवयानीला तिच्या पतीपेक्षा तिचा पिताच जास्त जवळचा वाटत असतो. आता पुढे. देवयानी माझ्या आधी शुक्राचार्यांच्या गृहप्रवेशाचा समारंभ साजरा करून आली होती. राजधानीत यज्ञाची पूर्वतयारी प्रचंड प्रमाणात सुरू झाली होती. मात्र तिच्या मनासारखे सर्व चालले असूनही तिने काही हसतमुखाने माझे स्वागत केले नाही. तिच्या रोषाचे कारण मला रात्री कळले. पहिले कारण होते अंगिरसांचे पत्र. त्यांनी लिहिले होते, या यज्ञाला मी येऊ शकत नाही. शुक्राचार्यांची तपश्चर्या सात्विक हेतूने प्रेरित झालेली आहे आणि त्यांना जी सिद्धी प्राप्त होईल तिचा विनियोग केवळ जगाच्या कल्याणासाठीच होईल अशी खात्री झाल्याशिवाय मी त्यांच्या अभिष्ट चिंतनात भाग घेऊ शकत नाही. ते पत्र माझ्यापुढे नाचून देवयानी म्हणाली, कुठला तरी म्हातारा रोखड असेल हा अंगिरस. बाबांच्या मोठेपणाचा मस्तर वाटतोय मेलेला. अंगिरस कचाचा गुरु आहे हे मी तिला मुद्दामच सांगितले. तेव्हा क्षणभर ती स्तंभित झाली. मग कचाविषयी तिची तक्रार सुरू झाली. पत्र घेऊन जाणाऱ्या दूताला कच भेटलाच नव्हता. तो कुठे तीर्थयात्रा करीत फिरत होता म्हणे. त्याची वाट पाहण्याची सोडून पत्र ठेवून दूत परत आला होता. हस्तिनापूरची सारी माणसे अशी अर्धवटच आहेत. कच आला नाही तर शर्मिष्ठेची मोठी निराशा होईल असे वाटून मी म्हणालो, कच आला तर फार बरं होईल. तो माझा सुद्धा बालमित्र आहे. ती अभिमानाने म्हणाली, पण तो आता आला तर माझ्यासाठी जाईल. बाबांचे पाय धरून 3 वेळा जिवंत केले मी त्याला. शर्मिष्ठेचा विचार माझ्या मनात घोळत होताच. आल्यापासून कुठेच दिसली नव्हती ती मला. म्हणून मी देवयानीला तिच्याविषयी सहज विचारले. ती म्हणाली, तिला अशोकवनात पाठवले. ते का? आता तिकडं पुष्कळ ऋषीमुनी उतरणार. त्यांची सगळी व्यवस्था नको का व्हायला? तिने दिलेले कारण मला पटले, पण मी गप्प बसलो. हे पाहताच ती म्हणाली, पुढंही तिथंच ठेवणार आहे मी तिला. तिथं? छे, ती गजबजलेल्या राजवाड्यात वाढलेली मुलगी. त्या एकांत जागी तिला करमणार नाही. तिला तिथं करमणार नाही की तिच्या वाचून तुम्हाला इथं करमणार नाही? काय बोलतेस हे तू? जे खरं आहे तेच बोलतीये. तुम्ही स्वारीवर गेलात त्या दिवशी तुम्हाला कुंकुम तिलक लावून ओवाळण्याचा तिचा का अधिकार होता हो? शुक्राचार्यांचं पत्र आलंय हे कळताच तू बाहेर धावत गेलीस. म्हणजे माझ्या वडिलांवर देखील मी माया करू नये असं तुमचं म्हणणं आहे का? की काय? ते पत्र घेऊन काही हिमालयात जायला निघाले नव्हते मी. पण आईनं तिला ओवाळायला सांगितलं. सासूबाई पुष्कळ सांगतील. ती क्षत्रिय राजकन्या आहे ना. त्यांना फार जवळची वाटते ती, अगदी एका रक्ताची. तिला पट्टराणी करण्याचा बेत असेल त्यांचा. मी हसत म्हणालो, आईचा हवा तो बेत असेल, पण तो तू थोडा सफल होऊन देणार आहेस? त्यात काय आहे एवढं अवघड? विष देऊन माझा काटा काढणं काही कठीण नाही सासूबाईंना. असलं भलतं सलतं बोलू नये उगीच. तुम्ही आहात पुरुष. आपल्या पायांखाली काय जळतंय हे सुद्धा तुम्हाला दिसत नाही. पण कुठं धुराचा वास आला तरी तो सुद्धा आम्हा बायकांच्या नाकात भरतो. अहो, तुमच्या या राजवाड्यात एका दासीला विष देऊन मारलंय या तुमच्या मातुश्रींनी. मला विचारा हवं तर सारं. संभाषणाचा ओघ अत्यंत अप्रिय अशा विषयाकडे वळला. तो थांबावा म्हणून मी गप्प बसलो. असल्या कटू संभाषणामुळे माझी ती रात्र अस्वस्थतेत जायला हवी होती, पण झाले मात्र उलटे. त्या रात्री इतकी सुंदर स्वप्नांनी फुललेली रात्र माझ्या जीवनात क्वचितच आली असेल. देवयानीने आपले एक रहस्य मला सांगितले. मोठे गोडगुपित होते ते. स्त्रीच्या जीवनातले अद्भुत रहस्य तिला दिवस गेले होते. ते ऐकून मी रोमांचित झालो.
देवयानीला मूल होणार, आपल्याला मूल होणार. मुलगा होईल की मुलगी? मुलगा झाला तर त्याचे रूप कसे असेल? मातृमुखी मुले होतात म्हणे. देवयानीला मुलगा हो की मुलगी हो, ते मूल मातृमुखीच व्हावे अशी प्रार्थना आम्ही दोघांनी प्रत्येक दिवशी केली पाहिजे. आमची मने एकरूप झाली नसतील, पण हे मूल झाले की आमची प्रेमग्रंथी आपोआप अधिक दृढ होईल. नातवंड पाहून आईचा आनंद गगनात मावणार नाही. अलीकडे फार उदास असते ती. छे, आपण तिच्याशी असा आबोला धरायला नको होता. आता तिचे नातवंड तिच्या हातात देऊन आपण म्हणू, काय बरे आपण म्हणू? तिची अशी काहीतरी गोड थट्टा केली पाहिजे. मी बाप होणार, तात होणार, तत म्हणून मला एक चिमणे हाक मारणार. देवयानी माता होणार, आई होणार, नन्ना म्हणून तिला एक चिमुरडे हाक मारणार. त्या रात्री क्षणाक्षणाला माझ्या निद्रेच्या बेलीवर नवनवी मधुर स्वप्ने फुलत होती. त्या स्वप्न लहरींवर हंसासारखा मी आनंदाने तरंगत होतो. स्वप्नांची देवता कोण आहे? ती खरी करून दाखवायची शक्ती तिच्यापाशी नसावी, ही एवढी दुःखाची गोष्ट आहे. यज्ञ यथासांग पार पडला. अगस्त्य, अंगिरस असे काही प्रमुख ऋषी उपस्थित झाले नव्हते. एवढे एक वैगुण्य सोडले तर सर्व समारंभ उत्तम रीतीने पार पडला. कच आज येईल, उद्या येईल असे देवयानीला राहून राहून वाटत होते, पण तो आला नाही. त्याच्याकडून काही कळलेही नाही. यज्ञाकरिता जमलेल्या महाराजांना निरोप द्यायचा दरबार भरला. आईसुद्धा हा समारंभ पाहण्याकरता मुद्दाम आली. ती सिंहासनामागे पडद्याआड बसली. सस्यश्यामल भूमीप्रमाणे गर्भवती स्त्रीच्या देहावर काही वेगळीच कांती चढते. सभास्थानी नागरिक स्त्रियांचे डोळे देवयानीवर कौतुकाने खिळून राहिलेले मी पाहिले. तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मला मोठी धन्यता वाटली. देवयानीला बरोबर घेऊन सर्व ऋषीमुनींना अभिवादन करताना आणि मग तिच्यासह सिंहासनावर आरूढ होताना माझे मन आनंद तरंगाने भरून गेले. देवयानीने आज अशोकवनातून शर्मिष्ठेला अगत्याने बोलावून घेतले होते. तिला समारंभ पाहायला मिळावा म्हणून हे निमंत्रण असेल असे मला प्रथम वाटले होते. पण दरबारच्या वेळी देवयानीचा हेतू माझ्या लक्षात आला. शर्मिष्ठेला आपल्याजवळ उभे करून तिच्याकडून वारा घ्यावा असं तिला वाटत होते. आम्हाला आशीर्वाद देण्याकरता ऋषीमुनींनी हातात मंत्राक्षता घेतल्या. इतक्यात अमात्य माझ्या कानाशी लागले आणि म्हणाले, बाहेर कचदेव आले आहेत. त्यांचे बोलणे देवयानीने ऐकले. ती अमात्यांना म्हणाली, त्यांना सन्मानपूर्वक आत आणा आणि ऋषी मंडळीत योग्य जागी बसवा. आत येण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. देवयानीने रागाने विचारले, ते का? त्या अंगीसरांचं वारं यांनाही लागलंय का? राजधानीत येऊन आमचा अपमान करण्याची त्यांची इच्छा आहे असं तर नाही ना? अमात्य हात जोडून म्हणाले, तसं नाही देवी. त्यांच्याबरोबर एक तपस्वी आहे. तो उन्मत्त अवस्थेत आहे म्हणून कचदेव बाहेरच. देवयानी म्हणाली, ते का नाही? त्या बैरागासकट आत बोलवा त्यांना. नि हे पहा, मी त्यांची गुरुभगिनी आहे. ते आल्यावर त्यांना वंदन न करता मी सिंहासनावर बसून राहणं उचित होणार नाही. महाराणीनं तेवढ्यासाठी ऋषीमंडळीत जाऊन त्यांना अभिवादन करणं हेही बरं दिसणार नाही. तुम्ही त्यांना घेऊन सरळ सिंहासनाकडेच या. मी त्यांना नमस्कार करीन, त्यांचा आशीर्वाद घेईन, मग त्यांना तुम्ही ऋषीमंडळीत नेऊन योग्य जागी बसवा. इतका वेळ अमात्य आणि महाराणी यांचे बोलणे तरी काय चालले आहे हे लोकांना कळेना. केवळ सामान्य पैरजणांनाच नव्हे तर ऋषीमंडळीतही चुळबुळ सुरू झाली. अमात्य लगबगीने बाहेर गेले. थोड्याच वेळात कच आणि एक दुसरा तापसी आत आला. साऱ्या सभेचे डोळे त्यांच्याकडे लागले. या कचदेव या, असे स्वागताचे स्पष्ट अस्पष्ट शब्द ऋषीमंडळीतून ऐकू आले. प्रेक्षकातील पुरुष आणि स्त्रिया कचाकडे बोट दाखवून आपापसात कुजबुज लागल्या. त्याने संजीवनी विद्या किती साहसाने मिळवली आणि दानवांचा डाव त्यांच्यावरच कसा उलटविला ही रोमहर्षक कथा आबालवृद्धांना ठाऊक झाली होती. त्यामुळे त्यांच्या दर्शनाने आश्चर्य आणि आनंद या भावनांनी प्रेक्षकांची मने पुलकित होऊ लागली. कच किंचित पुढे येताच
मी त्याच्याबरोबर बैराग्याकडे पाहिले. स्वतःच्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. मी स्वप्नात आहे की आपल्याला भ्रम झाला आहे हे मला कळेना. तो यती होता. तो उन्मत्त अवस्थेत आहे हे कच्यानं अमात्यानं सांगितले होते. त्याची ही अवस्था कोणत्या प्रकारची आहे? आत्मज्ञानामुळे त्याला शरीराची शुद्धी उरली नाही की निरनिराळ्या विचारसिद्धींच्या मागे लागून त्याचे मस्तक फिरले आहे? कच व यती यांच्यासह अमात्य सिंहासनासमोर येऊन उभे राहिले. देवयानी कचाला वंदन करता उठली. ती उठल्याबरोबर मी बसून राहणे शोभून दिसले नसते. शिवाय कच हा माझा जुना मित्र होता. मीही हसत उठलो. देवयानी कचाला नमस्कार करण्यात इतक्यात त्याचे लक्ष तिला वारा घालीत उभ्या असलेल्या शर्मिष्ठेकडे गेले. तो चकित झाला. तो एकदम उद्गारला, राजकन्ये, तू नी इथं? वंदना करता किंचित वाकलेल्या देवयानीने एकदम आपली मान वर केली आणि ती कचाला म्हणाली, कचदेव, ही राजकन्या नाही आता. म्हणजे? दासी आहे ती. माझी दासी आहे ती आता. दासी? आणि तुझी? देवयानीने उत्तरादाखल नुसते स्मित केले. इतका वेळ यती नुसता इकडे तिकडे टकमक पाहत होता. जणू काही राजसभा हा एक पाळणा होता आणि तो त्यात ठेवलेले एक तहाने मूल होता. आता एकदम त्याला वाचा फुटली. तो शर्मिष्ठेकडे बोट दाखवीत देवयानीला म्हणाला, ए, तुझी ही दासी मला देशील? एका तापशाने आपल्याला ए म्हणून एकेरी हाक मारावी याचा देवयानीला एरवी संताप आला असता, पण एक वेडा बैरागी भर दरबारात शर्मिष्ठेला मागणी घालीत आहे याची तिला मोठी गंमत वाटली असावी. तिने यतीला विचारले, ही कशाला हवी आपणाला स्वामी महाराज, बायको म्हणून? कच यतीला डोळ्यांनी दटावीत होता, पण त्याचे सारे लक्ष शर्मिष्ठेवर खिळले होते. या साऱ्या प्रसंगाचा शेवट काय होणार हे मला कळेना. मी दगडी पुतळ्यासारखा स्वस्थ बसून राहिलो. आम्ही दोघे भाऊ कोणत्या स्थितीत भेटत होतो? यतीची ती अवस्था पाहून मला तो शाप आठवला. या नहुशाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत. यती विकट हास्य करीत म्हणाला, बायको? छी, हिला पुरुष करून टाकणार आहे मी. सभास्थानी एकदम हशा उसळला. लगेच तो दबला. त्याच्या पाठोपाठ भीतीचे वातावरण पसरले. पडद्याआड असलेली आई संतापाने ओरडली, अमात्य, त्या वेड्याला बाहेर न्यायची व्यवस्था करा. तो असले काही भलतसलत बडबडू लागला तर त्याला फटके मारा. अमात्यांनी खून केली. सेवक यतीला धरण्याकरता पुढे झाले. सभास्थानी काय चालले आहे हे मला कळत नव्हते. माझे मन त्या शापाच्या चक्रात गरगर फिरत होते. यतीची विटंबना मला पाहावेना. मी एकदम उठून उभा राहिलो आणि ओरडलो, त्याच्या अंगाला हात लावू नका. या सिंहासनावर त्याचा अधिकार आहे. मला वेड लागले की काय असे वाटून देवयानी विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली. मी शांतपणे सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो, हा माझा थोरला भाऊ आहे. याचं नाव यती. असा आर्त चित्कार पडद्याआड ऐकू आला. लगेच आई सर्व शिष्टाचार सोडून धावत आली. यतीकडे तिने एक क्षणभर पाहिले. त्याचे ते भयानक रूप तिला बघवेना. तिने डोळे मिटून घेतले. यती, माझा यती, असे म्हणून बाहू पसरून ती धाडकन खाली कोसळली. मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.